कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, खरंच चुकलो ग मी। खरंच मनापासून सॉरी। आई माफ कर ग मला। आई ग मला नकोय ग हे। आई मला कष्टानेच कमाई करायची आहे, मेहनत करायची आहे। आई मी असं का वागलो, हे का केलं हे खरंच मला नाही कळत आहे ग। आई तुझी आणि बाबांची मान खाली जाईल असं मला कधीच वागायचं नाही, असं मला कधीच करायचं नाही। एकदा म्हण ग आई, माफ केलंस म्हणून माफ कर ना ग आई, माफ कर आई। माफी मागायची आहे ना तुला, माझी नाही, देवाची माफी माग। देवाने तर चांगलं काम कर अशीच बुद्धी दिली होती, पण तू चुकीच्या मार्गाला चालला होतास। माग माफी। देवा, कुठल्या तोंडाने तुझ्या समोर उभा राहू मी? आईचा सुद्धा विश्वासघात केलाय रे मी, त्याबद्दल मला माफ कर, माफ कर देवा। काय रे, हात जोडायची हिम्मत होत नाहीये? आणखीन काही आहे का जे सांगायला हवंय? काही चुकलंयस का? हे बघ हरीश, हीच ती वेळ आहे। काही असेल तर खरं खरं सांग। पुन्हा एखाद्या दिवशी नव्याने काही ऐकायचं पाहायची ताकद नाहीये माझी। नाही नाही आई, मी आणखीन काहीच केलेलं नाहीये। हात सोड देवाला, पण पुन्हा असं करणार नाहीस। मी खूप मोठी चूक करून बसलोय ग आई, आणि हे सांगायची हिम्मत माझ्यात अजिबात नाहीये। प्लीज मला माफ कर। भाऊजी, भाऊजी, लॉटरीचं तिकीट काढलंय त्याने। काय सांगते आजी? कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी कशाला सांगायला पाहिजे? आपलं घर काय महाल आहे? साधं घर तर आहे। या खोलीतलं त्या खोलीत सहज ऐकू येईल। तुझा तुझ्या कामाला, उगाच बातम्या हुडकत बसू नकोस। देवा, या पोरांचं ना कठीण आहे। लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या जीवाला नुसता घोर लावलाय। वीणा, काल अर्धा लिटरच दूध घेतलं होतं ना? हो आई, आणि मंगलताई आल्या होत्या ना तेव्हा अर्धा जास्त, बरोबर? 2 दिवस म्हणजे शनिवार रविवार, बरोबर ना? बरोबर। अगं बाई, अगं उद्या पूर्वीचा साखरपुडा आहे। पूर्वी म्हणजे गुणा भाऊजींची मुलगी। हो का? अरे वा, कधीच आहे मुहूर्त आणि कुठे आहे? अगं पत्रिकेवर बघते, त्यांना अगदी सांगितलंय आम्ही की येणार म्हणून, आणि बरं झालं बाई। अय्या, वीणा, ही जरा पत्रिका बघ ग। आई, अहो पूर्वीचं आणि आपल्या सिद्धूचा साखरपुडा आहे? हो ना, मला वाटलं मी वाचण्यात काहीतरी चूक करते। कोणी बोललंच नाही आपल्याला, म्हणजे गुणाभाऊजींना तर कदाचित माहितीच नाही की सिंचना या घरची सून आहे। सिंचनाही काही बोलली नाही। आई, त्यांना माहिती नसेल, पण सिंचनाने सांगायला नको? थांब, तिला विचारते। नाही, आपल्याकडनं काही चूक व्हायला नको, आपण उगाच आपला गैरसमज करून घेऊ।
आता बघूच काय कारण देते ते. माहेरचं काही म्हणून एक सांगत नाही आणि आईला तिचंच कळतं. काय ग? हा काही नाही. नाही, विचारते तिला. आई. हा आई, बोला ना. मला सांग, उद्या सिद्धूचा साखरपुडा आहे का? हो आई, अहो त्याचीच तर तयारी सुरू आहे. अगं काही बोलली नाहीस? सिद्धूही काही म्हणाला नाही? अहो आई, मुद्दामूनच नाही सांगितलं. सिद्धू आणि पूर्वीसाठी सरप्राईज आहे हे. म्हटलं उगाच त्याला कळू नये ना, म्हणून कोणालाच नाही सांगितलं. अगं बाई, विसरलेच बघा. अहो पूर्वी म्हणजे कोण माहितीये का? सिद्धूची लहानपणीची मैत्रीण. दोघं पण एकाच शाळेत होते. दोघांचं छान ट्युनिंग जमतं बघा. म्हणून घरच्यांनी त्यांचं लग्न ठरवलं. अच्छा. आई, उद्या आपल्याला आई पप्पांच्या घरी जायचंय आणि मस्त एन्जॉय करायचंय. बरं आई, हे सरप्राईज आपल्यामध्येच असू द्या हा. सरप्राईजच ठेवा, आपलं सिक्रेट. ठीक आहे? नाही, मी नाही कोणाला सांगणार आहे. बरं, ठेवते हा. आई काय हो एके? नाही म्हणजे हे गाडे पाटील म्हणजे वेगळंच प्रकरण आहे नाही? तर बघा ना, आता हे जुन्या काळासारखंच झालं नाही. नवरा आणि नवरीला माहितीच नाही की आपल्या एकमेकांसोबत साखरपुडा आहे ते. हो ना ग. आणि आई, उद्या जर सिद्धूला वाटलं की मला या मुली बरोबर साखरपुडाच करायचा नव्हता तर? असं अभद्र बोलू नये बाळा. आणि सिंचनाने सांगितलं नाही का, त्यांची आधीपासून ओळख आहे, जुनी मैत्री आहे. काही नाही, त्याच्याबरोबर सगळं चांगलंच होणार बघ. मी कशाला नाट लावते? जरा काही बोलायला गेलं ना की लगेच झुमते. म्हणून ना मी काही बोलतच नाहीये घरात. वीणा, खूप मला असं वाटत होतं की अगं सिद्धूचा साखरपुडा आहे ग, काहीतरी छान भेटवस्तू द्यायला हवी नाही? द्यायला तर पाहिजेच आई. म्हणजे बघ ना, त्याने माझ्यासाठी, आपल्या घरासाठी किती केलंय. खरं सांगू तर माझं सौभाग्य वाचवलंय ग त्याने. हो आई, आता बोलायला नाही पाहिजे पण मुलांनी वडिलांसाठी जे जे म्हणून करायला हवं ना, ते ते सगळं सिद्धूने केलंय बरं का. खरंय ग. अगं कळत नाही मला, आपण काय देणार ना त्यांना? म्हणजे गाडे पडल्यांच्या घरात आपण काय देणार? सगळंच तर आहे त्यांच्याकडे. हो ना आई, आपल्याला झेपेल असं काहीतरी सोन्याचं देऊया का? सोन्याचंच काहीतरी द्यायला हवं ग. पण बाई, अंगठी लॉकेट कसं बनवणार ग? किती महाग झालंय सोनं. सोन्याचं नाणं देऊया का ग? म्हणजे छोटं नाणं मिळेल नाही? काय वाटतं तुला? म्हणजे ग शास्त्र केल्यासारखं पण होईल आणि आपल्या घरातून काहीतरी सोन्याचं गेलं हेही होईल. हो आई, चालेल, चांगली कल्पना आहे. आणि सिद्धूसाठी खर्च करायला काहीच हरकत नाही. आपल्यासाठी कोणी इतकं करत असेल तर त्याच्यासाठी खर्च करायला मागे पुढे पाहायची अजिबात गरज नाही. ती माझ्या मनातलं बोललीस बघ. आजच त्यांच्याशी बोलते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.